काशीत मरण कसं यावं बघा. श्रावणाचा मास असावा, त्या श्रावण महिन्यातला 3रा सोमवार असावा. त्या 3ऱ्या सोमवारी जो कोणी साधक हरिश्चंद्र घाटावरती उभा आहे, पूर्वेकडे तोंड आहे, सूर्योदयाची वेळ आहे आणि त्या सूर्योदयाच्या वेळेला सूर्य उदय होत असताना 3 सेकंदामध्ये ओम नमः शिवायचा मंत्र ज्याच्या मुखामध्ये येतो आणि त्याने देह अर्पण केला की त्याला मोक्ष प्राप्त होतो, इतराला मोक्ष प्राप्त होत नाही. श्रावणाच्या महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी हरिश्चंद्र घाटावरती जो साधक उभा आहे, सूर्योदयाचे 3 सेकंद, मध्यान्नाचे 3 सेकंद आणि सूर्यास्ताचे 3 सेकंद, फक्त 3 सेकंदात ओम नमः शिवाय म्हणल आणि प्राणत्याग करील, त्याला मोक्ष. सगळ्याला मोक्ष द्यायला काशी मोकळी नाही. अखंड देवभूमी आहे, अयोध्या त्यागभूमी आहे, वृंदावन प्रेमभूमी आहे, महाराष्ट्र संतभूमी आहे, नर्मदा तट कर्मभूमी धर्मभूमी आहे. तसं काशी मुक्तभूमी आहे. महाराज लक्षात ठेवा, काशी मुक्तभूमी आहे. या जगाच्या निर्मितीच्या सुरुवातीला सगळ्यात पहिलं शहर किंवा सगळ्यात पहिली जागा भगवंतानी जर कोणती तयार केली असेल तर ते काशी आहे. महाराज लक्षात ठेवा, वाराणसी आहे. जसं आपण प्रमाण म्हणतो, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. हे खरंच आहे, पण भगवान शंकराचं निवासस्थान ज्या जागेवरती आजही आहे ते स्थान म्हणजे काशी आहे. महाराज काशी विश्वनाथ भगवान आजही काशीमध्ये विराजमान आहे. मग त्या काशीचं महत्त्व काय? काशी मुक्तभूमी आहे. मुक्तभूमी म्हणजे काय? मुक्तभूमी याचा अर्थ असा आहे, काशीला मेलं तर मोक्ष आहे. काशीला मेलं तर मोक्ष आहे. महाराज आता तुम्ही म्हणाल मग आम्ही जर गेलो तर आम्हाला लगेच मोक्ष आहेत का? नाही. काशी एकदा केली तर पावत नाही. तुकोबरायचं प्रमाण आहे त्याला. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाण एक वेळ, वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. काशी ही मुक्त भूमी आहे. काशीला मरावं लागतं, पण काशीला मरणाचा नियम आहे. महाराज काशीत मोक्ष मिळतो कुणाला? काशीत मोक्ष मिळतो कुणाला? जो मरतो त्याला. पण तो कसा मरतो त्याला फार मोठं महत्व आहे. तर मोठ्यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत सांगतो तुम्हाला, मरण कसं आलं पाहिजे. काशीमध्ये 80 घाट आहेत, 84 घाट आहेत काशीमध्ये. किती घाट आहेत? 84 घाट आहे. दशाश्वमेध घाट, दशाश्वमेध घाट आहे. काही घाटाचं तुम्हाला थोडक्यात वर्णन करून सांगतो. दशाश्वमेध घाट हा बहुतेक लोकांना माहिती आहे. दश अश्वमेध घाट, त्याचं खरं नाव काय आहे? दश अश्वमेध घाट. दशाश्वमेध घाट म्हणजे असा आहे, ब्रह्मदेवाने ज्या ठिकाणी 10 अश्वमेध यज्ञ केले त्याला म्हणतात दशाश्वमेध घाट. बोगस कोणत्याही घाटाला काही नाव पडलेलं नाही. दशाश्वमेध घाट म्हणजे ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी 10 अश्वमेध यज्ञ केलेत म्हणून त्याला दशाश्वमेध घाट म्हणतात. 84 घाट म्हणजे 84 लक्ष योनीचे प्रतीक आहे. आता 85वा घाट तयार झाला तिथं, त्याचं नाव माहिती काय तुम्हाला? गाय घाटाच्या शेजारी नमो घाट तयार झाला. आता त्याचं जुनं नाव आहे खडियाल घाट. आता 85वा घाट तयार झाला. आता काशीला गेले तर पहा तुम्ही. तसे दशाश्वमेध घाट आहे, ज्या ठिकाणी ब्रह्मदेवानी 10 अश्वमेध यज्ञ केले त्याला दशाश्वमेध घाट म्हणतात. त्या घाटावर जर स्नान केलं तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. महाराज ही शास्त्रातलं आहे. पुढे सांगितलं पंचगंगा घाट आहे. पंचगंगा घाट म्हणजे काय? त्या ठिकाणी 5 गंगा सांगितलेला आहे. पंचगंगा घाटावर जो स्नान करतो त्याला 5 पंचगंगेचं स्नान म्हणजे त्रिवेणी संगमाचं स्नान केल्याचं पुण्य तिथं. गंगा, यमुना, सरस्वती, असी आणि वारणा अशा नद्यांचे स्नान केल्याचं पुण्य त्या पंचगंगा घाटावरती आपल्याला प्राप्त होतं. गाय घाट आहे. गाय घाटाचं काय महत्त्व आहे? गाय घाटावर स्नान केलं का गाय दान दिल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. काशीमध्ये बघा तुम्ही इतके घाट आहेत. मनकर्णिका घाट आहे. आता किती लोक आहेत तिथे ज्यांनी मनकर्णिका घाट पाहिला असेल? मनकर्णिका घाटावर आपण काय पाहिलं? फक्त प्रेत जळतानी पाहिली. प्रेत जळतानी पाहिली. 100 प्रेत एका वेळेला तिथं जळतात. 100 प्रेताच्या पुढेच. आम्ही तर आता काम चाललंय. महिन्यापूर्वीच काशीतून आलोय. पण 10 वर्षापूर्वी जेव्हा गेलो होतो तेव्हा 100 ते 150 प्रेत एका टायमाला जळायची. आता अगदी थोडी प्रेतं असतात, जागा कमी आहे, कॉरिडॉरचं काम चाललंय. पण तरी सुद्धा तिथं कधी पेजोत पेटली माहीत नाही महाराज. पण त्या मनकर्णिका नावाच्या घाटावरती माणसाला जाळलं का तिथं त्याला मोक्ष प्राप्त होतो. ही आख्यायिका आहे. म्हणून काशी क्षेत्राच्या 200 किलोमीटरवरती बाहेर कुठेही माणूस मरू द्या त्याला तिथं जाळायला आणल्या जातं. मनकर्णिका याचा अर्थ असा आहे, पार्वतीच्या कानातले कर्ण हे ज्या ठिकाणी गळाले तो मनकर्णिका घाट आहे. म्हणून भगवान शिव
तिथे मरणाऱ्याच्या कानामध्ये कर्णमंत्र देतात म्हणून त्याला मनकर्णिका, मनातला मंत्र कानात देतात म्हणून त्याला मनकर्णिका, त्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणून त्याला मनकर्णिका घाट नाव दिलं. हरिश्चंद्र घाट आहे. हरिश्चंद्र घाटावर जर आपण गेलो तर हरिश्चंद्र घाटावरती आता पूर्वी तिथं पण प्रेत जाळल्या जायची, आता तिथं प्रेत जाळल्या जातात पण इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं. तिथं 2 बत्त्या आहेत, त्या 2 बत्त्यामध्ये माणूस घालायचा आणि तिथं खाली लगेच राख येते. मग आख्यायिका अशी आहे, काशीत मरण कुणाला यावं आणि ते कुठं यावं हा फार महत्त्वाचा भाग आहे. नाही काशीत कुत्रेही मरतात आता, त्यांना काही मोक्ष प्राप्त होत नाही. आणि काशीत जर सगळ्याच लोकांना मोक्ष प्राप्त झाला असता तर काशीत एवढी गर्दी पण राहिली नसती महाराज. काशीत मरण कसं पाहिजे लक्षात ठेवा, ऐकून ठेवा, तसा काही प्रयत्न करू नका. श्रावणाचा मास असावा. काशीत मरण कसं यावं बघा. श्रावणाचा मास असावा, त्या श्रावण महिन्यातला 3रा सोमवार असावा. त्या 3ऱ्या सोमवारी जो कोणी साधक हरिश्चंद्र घाटावरती उभा आहे, पूर्वेकडं तोंड आहे, सूर्योदयाची वेळ आहे आणि त्या सूर्योदयाच्या वेळेला सूर्य उदय होत असताना 3 सेकंदामध्ये ओम नमः शिवायचा मंत्र ज्याच्या मुखामध्ये येतो आणि त्याने देह अर्पण केला की त्याला मोक्ष प्राप्त होतो, इतराला मोक्ष प्राप्त होत नाही. श्रावणाच्या महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी हरिश्चंद्र घाटावरती जो साधक उभा आहे, सूर्योदयाचे 3 सेकंद, मध्यान्नाचे 3 सेकंद आणि सूर्यास्ताचे 3 सेकंद, फक्त 3 सेकंद ओम नमः शिवाय म्हणाल आणि प्राणत्याग करील, त्याला मोक्ष. सगळ्याला मोक्ष द्यायला काशी मोकळी नाही. काशी सगळ्याला मोक्ष द्यायला मोकळी नाही. अशा साधकाला त्या ठिकाणी काय आहे, फक्त मोक्ष आहे. म्हणून हरिश्चंद्र घाट आहे. हरिश्चंद्र घाट का करता, स्वप्नात राज्यदान दिलं, स्वप्नात पण सत्यात आणलं हरिश्चंद्र घाटावर. हरिश्चंद्र राजाने ज्या ठिकाणी, त्याला डोम्या घाट म्हणतात. वाहे डोमा घरी पाने, वाहे डोमा घरी पाने, वाहे डोमा घरी पाने, वाहे डोमा. हरिश्चंद्र तारा वाहे डोमा घरी पाने, वाहे डोमा घरी पाने, वाहे डोमा घरी. हरिश्चंद्र त्याला डोम्या घाट म्हणतात. हरिश्चंद्र घाटाला जुनी लोक डोम्या घाटच म्हणायचे. असा हरिश्चंद्र घाटावरती जो साधक आपले डोळे मिटेल भगवंताचं स्मरण करता करता त्याला मोक्ष प्राप्त होतो. सगळ्याला मोक्ष प्राप्त होत नाही. नाही तर काशीसारखं वेगळं